शकता मस्त असं मक्याच्या कणीस आणलेलं आहे. मक्याच्या कणीस चटपटा असं बनवूया आपण. तर चटपटा कसं बनवायचं ते आपण सर्वात आधी याचे कवर काढून घेऊया साईडला. मस्त चटपटा असं बनवूया आपण, तिखट असं मस्त. ह्याला सर्व साफ करून घेतलेले, त्याचं केस सुद्धा आपण काढून घेतलेले. ह्याचे आता आपण दाणे काढून घेऊया. याचे दाणे काढायचं पण एकदम सोपी पद्धत आहे. असे 2 तुकडे करायचे आणि या प्रकारे आपल्याला दाणे काढायचे आहे. पाहू शकता अगदी झटपट असे आपले दाणे निघते. या प्रकारे आधी आपल्याला एक लाईन पूर्णपणे काढून घ्यायचा आहे. असं एकच आहे, मग दुसरा आपल्याला काढायला एकदम सोपं जातं, पटपट पटपट. या प्रकारे पाहू शकता असं मस्त असं कवळं आहे कणीस, पण खूप छान मऊ आहे. असं झटपट लगेच निघतं, जास्त वेळ पण लागत नाही. पाहू शकता मस्त आपले मक्याचे दाणे एकदम झटपट असं 1 मिनिटाच्या आत चटकनी निघाले. आपण याला असं मस्त असं चटपटी बनवूया. आपण इथं गॅसवर कढई ठेवलेला आहे गरम करायला. आपण ह्याच्यामध्ये आता आपण काढलेले मक्याचे दाणे ते मस्त असे फ्राय करून घेऊया. सर्वात आधी आपल्याला मका टाकायचे. आपण मक्याचे दाणे छान असे भाजून घ्यायचे. एकदम कवळे आणि मस्त असे गोड असे मक्याचे दाणे, त्यामुळे आपल्याला जास्त वेळ लागणारच नाही. 2 मिनिटं आपण भाजून घेऊया. पाहू शकता आपले मस्त असे दाणे भाजून झालेले आहेत. त्याच्यामध्ये आपण थोडासा मीठ टाकूया चवीनुसार. थोडासा लाल तिखट सुद्धा टाकायचे. आपण आता काढून घेऊया. तिखट टाकून घेतलेले आहे आपण ह्याच्यावर मस्त असं लिंबू पिळून घेऊया. तुम्हाला पाहिजे तितकं तुम्ही स्पायसी कमी जास्त करू शकता. मी तिखट थोडंच टाकलंय. लिंबू टाकून झाले, छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आपला हे चाट मसाला थोडासा टाकायचा ह्याच्यावर आणि खायला घ्यायचं. लगेच झालं आपलं स्वीट कॉर्न तयार. या प्रकारे मस्त असं लागतं, लय भारी लागतं. असं जर करून खाल्लं तर लयच 1 नंबर लागतं. कॉर्न तयार झालेले आहेत. या प्रकारे मी मस्त असं आधी भाजून घेतले, मस्त मीठ आणि तिखट वगैरे टाकून आणि वरून आपण लिंबू पिळले. 1 नंबर लागते. तुम्ही या प्रकारे साधी सोपी जर केले तर लय भारी लागतं. या प्रकारे एकदा नक्की बनवून बघा. तुम्ही कसं बनवता हे पण आम्हाला सांगा कमेंट करून. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.